गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे. कलियुग. सध्या ठिकठिकाणी पुष्कळ लोक विषय वासनेने बहकलेले असतात. याचे कारण कलीचे प्रस्थ वाढत आहे. इतके दिवस बाहेरून प्रभाव पाडत होता तो आता मानवाच्या पोटी जन्माला येऊ लागला आहे. तसेच कली पशुरूपानेही जन्म घेत आहे. म्हणून लोकांमध्ये पशुवृत्ती फार वाढली आहे. कलीचा प्रभाव म्हणून वाईट परिणामांना सुरुवात झाली आहे. जसजसे हे शतक पूर्णत्वास जाईल तसतसे आणखी वाईट प्रकार घडण्याची शक्यता आहे. सज्जनांचा छळ होईल व दुर्जनांचा काळ येईल. सुशिक्षित व कर्तृत्ववान वर्गाला कली पद्धतशीरपणे खाली ओढत आहे. या लोकांमध्ये अभक्ष खाणे, अपेय घेणे, अभद्र बोलणे, दंगे धोपे, खून मारामारी करणे, किरकोळ कारणावरून खूप रागावणे हे प्रकार सध्या फार वाढत आहे. ही सर्व कलीचीच लक्षणे आहे. कलीचे मुख्य लक्षण म्हणजे मनावरची निरनिराळी बंधने झुगारून लावणे व स्वैर वागवयास लावणे. कलीचा प्रभाव वाढत असल्यामुळे नेहमी चांगल्या तऱ्हेने वागणारी व्यक्ती देखील विरुद्ध तऱ्हेने वागताना दिसते. मनुष्याची बुद्धी भ्रष्ट होते. मनुष्याला मादक पदार्थांची नशा करण्याची वाईट सवय जडली आहे. काही दिवसांनी हे पदार्थ कमी पडतात म्हणून अधिक कडक नशा कोठे मिळेल याचा तो शोध घेतो व शेवटी त्याचा सर्वनाश होतो. ही सर्व ऱ्हासाची कारणे आहेत. कलीचा सर्वात मोठा धोका म्हणजे या वाईट काळात सत्पुरुष उत्पत्ती थांबते, परंपरा थांबते, समाज खिळखिळा होतो. समाजाला योग्य दिशा दाखवणारे व चांगल्या मार्गाला नेण्याचे काम हे सत्पुरुष करीत असतात. जर या सत्पुरुषांची उत्पत्ती थांबली तर समाज विकलांग व्हायला किती वेळ लागेल. कलियुगात हा फार मोठा धोका आहे हे सामान्य माणसांना लक्षात येत नाही. दैनंदिन साधनेसाठीतील आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. ही सेवा परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. श्री गुरुदेव दत्त.